हरिओम तत्सत. खूप थोडा वेळ आहे आणि यानंतर आणखीन एक कार्यक्रम होणार आहे. मयुरी कुलकर्णी यांचं कीर्तन आहे आणि मग त्यानंतर 3:30ला आपल्याला थांबायचंय जरा वेळासाठी. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की अजून एखादं भजन केलं की
चांगले देवा रूप तुझे चांगले पाहता मन माझे रंगले पाहता मन माझे रंगले विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला 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 कळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडला 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 विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला आटपाच्या सुवर्णाच्या गोट्याला मांडला आटपाच्या सुवर्णाच्या गोट्याला मांडला आटपाच्या सुवर्णाच्या गोट्याला मांडला आटपाच्या सुवर्णाच्या गोट्याला मांडला चेंडू रंगीत आमचा चेंडू दाव मांडला इंद्राने रंगीत आमचा चेंडू दाव मांडला तुझा गजर हरिनामाचा झेंडा रोवला तुझा गजर हरिनामाचा झेंडा रोवला तुझा गजर हरिनामाचा झेंडा रोवला गजर हरिनामाचा झेंडा रोवला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला मी पौरास्कर काकांना विनंती करते की त्यांनी पालगी काका आणि सगळ्यांना सहकाऱ्यांना मिळून हा मोमेंटो अर्पण करावा. यानंतर श्रेया मयूर कुलकर्णी यांनी तयार राहायचं आहे.
हो पंडित साहेब पुढे या. गुरुभक्तीचा प्रेम सागर रामानंद. आपण नेहमी म्हणतो की मनुष्य देहाची सार्थकता कशात आहे, तर अर्थातच भगवंताचं दर्शन होण्यामध्ये. पण इतकं सोपं आहे का हो भगवंताचं दर्शन? पण गुरु परंपरेमध्ये मात्र याची सोय असते. म्हणूनच भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण सद्गुरूचं बोट धरावं. सद्गुरू आईप्रमाणे भक्ताला कधी प्रेमाने, तर कधी लटक्या रागाने, तर कधी त्याला समजेल अशा भाषेत समजावून सांगत असतात. शिष्याने फक्त गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवावा आणि शरणागत भावाने सद्गुरूला शरण जावं. याच भावनेने